माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये ड्रग्सच्या विरोधात सतत कारवाई चालू आहे। त्याच अनुषंगाने युनिट 2 चे पीआय समीर आहिराव व त्यांच्या संपूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली की एका ठिकाणी ड्रग्सचा साठा असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमच्या पथकाने दिनांक 5 तारखेला रात्री सुमारे 12 नंतर महेश अपार्टमेंट एव्हरशाईन सिटी वसई पूर्व जी वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं तिथे आमची टीम तिथे रवाना झाली आणि तिथे त्यांनी छापा घातला असता तिथे आम्हाला एक नायजेरियन विक्टर ओनुवाला उर्फ डाईक रेमंड हा इसम मिळून आला। तो 3ऱ्या मजल्यावरती तिथे त्या फ्लॅटवरती राहत होता। वय साधारण 37 आहे। तर त्याच्याकडे आपल्याला 48 ग्रॅम कोकेन आपल्याला मिळाले। ते रितसर आपण जप्त देखील करण्यात आलेले आहे व त्याच अनुषंगाने तिथेच त्याला विचारपूस केल्यानंतर 4थ्या मजल्यावरच्या फ्लॅटची देखील चावी त्याच्याकडे प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण तिथे तो 4थ्या मजल्यावरचा जो फ्लॅट आहे तो आपण उघडून बघितला असता तिथे आपल्याला जवळपास 22 kg 865 ग्रॅम इतकं एमडी आपल्याला मिळाले आणि त्यासोबत एमडी बनवण्यासाठी जे लागणारे केमिकल्स आहेत ते देखील आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळून आले। असे एकूण मुद्देमाल साधारणपणे 11,58,00,000चा ह्या छाप्यामध्ये आपल्याला मुद्देमाल आपल्याला जप्त करण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने CR नंबर 279/2025 NDPS ऍक्ट कलम 8C तसेच 21, 22 आणि 29 प्रमाणे वाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास आमचे क्राईम ब्रांचचे युनिट 2 चे अधिकारी करीत आहेत आणि त्याची कस्टडी घेऊन पुढील तपासामध्ये त्याच्यासोबत इतर कोण आरोपी आहेत त्याची देखील आम्ही माहिती घेत आहोत। सर हा बॉलिवूडमध्ये काम करत होता का? नाही, त्याबद्दल अजूनपर्यंत तरी माझ्याकडे काही माहिती नाहीये पण त्याच्यावरती सध्या तरी आम्हाला प्राथमिक माहिती अशी आहे की आझादनगर मुंबईमध्ये एक गुन्हा दाखल आहे। डिटेल्स आपण तपासामध्ये अजून घेऊन नेमके अजून किती गुन्हे आहेत त्याचे अजून काही कनेक्शन्स आहेत तो कुठे ड्रग्स विकायचा त्याचा काय नेमका या ड्रग्सच्या कारोबाराशी संबंध आहे या सर्व बाबींमध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला तपासामध्ये आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये जेव्हा आपण त्याचे इंट्रोगेशनमध्ये आपण त्याची पोलीस कस्टडी घेऊ तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न होतील। थँक्यू।